नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण सलाडमध्ये वापरली जाणारी खीरा काकडी की जी सर्वांनाच आवडते, तिच्या गुणधर्माविषयी बघणार आहोत। खीरा काकडीमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, त्यातून अँटीऑक्सिडंट प्राप्त होतात। काकडी हायड्रेशन सुधारते, म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता असेल तर ती भरून निघते। वजन कमी करण्यासाठी, रक्तातील साखर कमी करण्यासाठी, तसेच बद्धकोष्ठतेपासून दूर ठेवण्यासाठी काकडी उत्तम आहार्य द्रव्य आहे। काकडी हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत आवश्यक असते। याशिवाय काकडीचा बाह्य उपयोग भरपूर आहे, जसे डोळ्यांना शीतता प्रदान करण्यासाठी अनेक व्यक्ती त्याच्या छोट्या स्लाइस करून डोळ्यांवर ठेवतात, यामुळे डोळ्यांमधील आग कमी होते। उन्हाळ्यामध्ये त्वचेची आग होत असते, उन्हातून आल्यानंतर सनबर्नचा त्रास होत असतो, अशा वेळी काकडीचा किस करून त्याचा लेप केला असता किंवा त्याच्या छोट्या छोट्या स्लाइस त्वचेवर ठेवल्या असता आग कमी होते। त्वचा स्वच्छ चमकदार दिसण्यासाठी बाहेरून काकडीचा लेप केला असता त्याचे उत्तम उपयोग सिद्ध झालेले आहेत। काकडीमध्ये फायबर असतात आणि ते पचन संस्थेसाठी उत्तम असतात। उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून सकाळच्या जेवणात खीरा काकडीचे सेवन करणे अत्यंत लाभदायक असते। साधारणतः मध्यम आकाराची एक खीरा काकडी एका दिवसासाठी प्रौढ व्यक्तींनी सेवन करण्यासाठी ते योग्य प्रमाण ठरू शकते। खीरा काकडी शक्यतो सकाळी किंवा दुपारी आपल्या आहारामध्ये असावी। रात्री खीरा काकडीचं सेवन करू नये, यामुळे पोटात जडपणा वाटतो, पचनक्रिया बिघडते आणि पोटातील जडपणामुळे व्यवस्थित झोप लागत नाही। ज्या व्यक्तीची पचनक्रिया व्यवस्थित नाही, ज्यांना पचनक्रियेचे काही त्रास आहेत, त्यांनी खीरा काकडीचे सेवन करू नये। तसेच सायनस, जुनाट सर्दी असणाऱ्यांनी काकडीचे सेवन करू नये। किडनीच्या संदर्भातील अनेक विकारांमध्ये तसेच मूत्रखड्यामध्ये काकडी सेवन वर्ज्य मानले जाते। काही व्यक्तींना काकडीची ॲलर्जी असते, त्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीरावर सूज येते, खाज येते, अशांनी देखील काकडी सेवन करू नये। अशा प्रकारे सकाळी आणि दुपारी योग्य मात्रेत काकडीचे सेवन केल्यास उन्हाळा सुखकर होऊ शकतो। नमस्कार।